आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि नेते सचिन भाऊ आयर आहेत। सर, काय सांगाल, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम ठेवण्यात आल्याने आणि त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू देखील पुन्हा एकदा एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत। आनंद आहे आणि निवळ आनंद नाही तर आम्हाला या गोष्टीचा अभिमान पण आहे की 100व्या वर्ष जन्मशताब्दीच्या निमित्ताने का होईना, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी फाळणी घेतली, विचारसरणीला विरोध केला, असं सर्व राजकीय पक्षाला देखील आज स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो लावावा लागतोय आणि त्याचा विचार हे मांडावा लागतोय। मग ते काही लोक ज्यावेळी आघाडीमध्ये होते, आज नसले तरी देखील त्यांना लावायला लागला होता। आणि कधी न एवढ्या वर्षामध्ये बाळासाहेबांशिवाय राजकारण या महाराष्ट्रात होऊ शकत नाही, हे जे वारंवार शिवसेना सांगत होते, त्याची कुठेतरी ख्याती आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते। ही जी सुरुवात आज जरी देखील आम्ही जन्मशताब्दीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय, पण वर्षभर अनेक कार्यक्रम उपक्रम मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण देखील नियोजित करण्याचं काम आम्ही करतोय, जेणेकरून बाळासाहेब हे निवळ फक्त संकुचित रीतीने आमच्याच पक्षापुरता मर्यादित न राहता समाजामध्ये आणि विशेषतः मराठी माणसांसाठी आणि हिंदूंसाठी जे त्यांनी केलेलं कार्य आणि गौरव आहे तो देशभरामध्ये घेऊन जाण्याचं काम करण्याची भूमिका आमची आहे। अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना देखील इथे आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांचा देखील सत्कार होणार आहे का, नक्की काय? हो, नक्कीच होणार आहे, कारण शेवटी एका व्यासपीठावरती कुठेतरी त्यांना एकत्रित आणलं पाहिजे होतं आणि मग त्याचा तो हा एक व्यासपीठ चांगल्या रीतीने आहे आणि तो कार्यक्रमच्या माध्यमातून पण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यांना भविष्यकाळामध्ये कुठच्या दिशेने जायचं आहे हा देखील सुतवाद मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मुंबईला आणि नेमकं पक्ष आपण कुठच्या भूमिकेत जातो आहे हे देखील आज करण्याचं काम होणार आहे। अगदी आज जयंतीनिमित्त सर्वच देशभरातून जे आहे ते ट्विट केलं जाते किंवा सांगण्यात येतं, एकत्रित पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर राज ठाकरे यांचं देखील ट्विट आलेलं पाहायला मिळालं, पण ते राज ठाकरेंच्या ट्विटमध्ये देखील एक सूचक वाक्य आहे ते सत्य करण्याचं संपूर्ण सांगितलेलं आहे। लवचिकता हे जे त्यांनी मांडलेला विषय राजकारणामध्ये हे करावे लागतात, पण लवचिकताच्या बरोबर आपल्याला विश्वासार्हतेपण जो मतदार आपल्याबरोबर राहिलेला आहे त्याच्याही बाबतीतला विचार हे आपल्याला करावा लागतो। पण मला असं वाटते आमच्यासारख्याने या विषयावरती जास्त बोलण्यापेक्षा दोन पक्षाचे प्रमुख नेते या बाबतीत बोलतील, चर्चा करतील आणि त्याचा भविष्यकाळामध्ये सुतवाच करतील। पंतप्रधानांनी जे ट्विट मराठीत केलं त्याचा आम्ही निश्चितपणे अभिनंदन आणि आभार मानू आणि स्वागतार्ह, पण हेच करत असताना स्वर्गीय बाळासाहेबाला अपेक्षित असलेली जी शिवसेना ही ज्या फाळणी करण्याचं काम जे दुर्दैवाने या राज्यामध्ये झालेलं आहे ते झालं नसता, ते टाळता आलं असता, राजकारणाच्या व्यतिरिक्त जाऊन काही गोष्टी त्यांना करता आले असते तर मला असं वाटतं त्यातून पण वेगळा आनंद आज त्यांना झाला असता आणि आम्हा तमाम शिवसैनिकांना झाला असता। अगदी पाहायला गेलं तर आज भास्कर जाधव असं देखील म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी सोबत यायला पाहिजे, ह्या वाक्याला कुठेतरी सकाळी ट्विट येतं, त्यानंतर भास्कर जाधव असं देखील म्हणतात, कुठेतरी सुरू आहे का पडद्यामागे गणित सुरू आहे की नाही? अजिबात नाही। भास्करराव ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत आणि पक्षामध्ये ती एक स्वातंत्र्य आहेत की प्रत्येकाला काय मत वाटायचं ते वाटायचं, जसं माझं मत आहे, मी माझं मत मांडतोय आणि म्हणून त्यांनी दिलेलं, पण मला वाटतं त्याच्याबद्दल ऑलरेडी संजय राऊत साहेब बोललेले आहेत आणि मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये आज तरी काय तथ्य। नक्कीच, तर हे होते सचिन भावाने कोणत्याही गोष्टींमध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये तथ्य नाही असं देखील थेट आमदार सचिन आयर यांनी म्हटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी।